सांगलीत बैलगाडी शर्यतीचा फार धुरळा चंद्राने उडवलाच. मथुर आपल्या ठाण्याचा होता, कल्याण ठाणे जिल्हा, आणि बकासूर बदलवलं ह्या बैलगाडी शर्यतीनं. लोक बैलांना अगोदरचे बघताना बैलगाडी शर्यत धावणं किंवा पळणारा बघताना जो नजरिया होता, तो नजरिया जर कोणी बदल असेल तर त्याचे नाव आहे चंद्रहार दादा पाटील. मला अभिमान आहे त्या गोष्टीचा की दादा इथून पुढे सांगली जिल्हा तुम्हाला चंद्रहार दादा जिंदाबाद जिंदाबाद म्हणणार, आणि ह्या जिंदाबादाची सुरुवात ह्या मुंबईच्या मंत्रालय चौकातून होती असं समजा तुम्ही. सर्व बैलगाडी मालक म्हणण्यापेक्षा आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे. तुम्ही जसं प्रत्येक वेळेला सांगताना मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. दादा आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे, आणि हे शेतकऱ्याची मुलं तुम्हाला खांद्यावर घेऊन जय जयकार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शर्यतीला लाखोंचा जनसमुदाय एकवटला 9 तारखेला श्रीनाथ केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून ज्या माळावर, ओसाड माळावर जनसागराला उधाण आलं आणि हेलिकॉप्टर मधून माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचं शुभागमन झालं आणि जनसागराचं महासागरात रूपांतर झालं. लाखोंचा जनसमुदाय याची देही याची डोळा. सांगली जिल्हा तासगाव कोट्यमंत्राच्या शेवर वसलेलं बोरगाव नावाचं गाव आणि कोडेच्या माळाचं कोडं याची तथारक शर्यतीचं आणि बैलगाडी शर्यत संघटनेचं शिवसेनेचं पहिलं अधिवेशन. या अधिवेशनाच्या निमित्तानं डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील या माणसाच्या एका शब्दावर आणि तल्लख बुद्धिमत्तेवर एकाचे लाख करायची किमया ज्या माणसाच्या बुद्धीत आहे ते सन्मानित चंद्रहार दादा, आणि त्यांच्या बुद्धीतनं श्रीनाथ केसरी नावाचं बैलगाडी शर्यतीचं पहिलं अधिवेशन शिवसेनेचं तिथं साकारलं. आणि त्या भव्य बैलगाडी शर्यतीला माझा शेतकऱ्याला फॉर्च्युनर गाडी मिळाली पाहिजे, थार गाडी मिळाली पाहिजे, ट्रॅक्टर गाडी मिळाली पाहिजे, आणि सामान्य बुलेटवर, टू व्हीलरवर स्वार झाला पाहिजे. लाखोची हजारोंच्या बक्षांची खैरात ज्या माळावर वाटली गेली त्या श्रीनाथ केसरी भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचा बक्षीस वितरणाचा सोहळा आज महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या मातीत संपन्न होतोय. 33 कोटी देवांची असतील अब्जावधी मंदिरं, 33 कोटी देवांची असतील अब्जावधी मंदिरं, पण माझ्या जाणत्या राज्याचं एकही मंदिर नाही. पण त्या कोट्यावधी माणसांच्या हृदय सिंहासनावर हिंदवी स्वराज्याचे थोरले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आजही विराजमान आहे. त्या छत्रपतीच्या पदपुरुषानं पावन झालेली ही महाराष्ट्राची माती, आणि महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ शेतकऱ्यांचा.
4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि 16 कलाविद्येचा अधिपती गणरायाच्या पदपर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या लोककलेचा बैलगाडीचा खेळ मान्य चंद्रहारदादांच्या आणि सन्माननीय आपले लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानं त्याचबरोबर ताकदीनं ताकद देणारं एक नाव दादांच्या पाठीमागं आहे. ते महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय डॉक्टर उदयजी सामंत साहेब यांचंही शुभागमन आहे. एकदा या मंचावरच्या सगळ्याच पाहुण्यांसाठी आपण हात वरती जोरदार टाळी. सोबत मंचावर वेळात वेळ काढून उपस्थिती आहे या महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री मान्य नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर स्वागत आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरद कंसे साहेबांचं या मंचावर हार्दिक असं स्वागत आहे. मनीषा पालसकर मॅडम या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. दीपालीताई सय्यद या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. या श्रीनाथ केसरी भव्य दिव्य बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्तानं सर्वच मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी निमंत्रित करतो सांगली जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय संजय विभूती बापू. देशातल्या 33 जगातल्या 33 देशांनी ज्यांचा पराक्रम पाहिला आणि आजही ज्यांचं नाव देशातल्या प्रमुख जगातल्या प्रमुख देशात घेतलं जातं, ज्यांना आपण अनाथांचा नाथ म्हणतो, ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब. खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्याच्या माळावर ज्यांनी बाग फुलवली, त्या बागेला फुलवणारा जरी माळी वेगळा असला तरी त्या माळ्याच्या पाठीमागं सहकार्याची मदतीची भावाची भूमिका घेणारा या राज्याला अनेक उद्योगमंत्री या ठिकाणी होऊन गेले. परंतु खऱ्या अर्थानं उद्योग खातं काय असतं हे ज्यांनी दाखवून दिलं आणि चंद्रहारदादाच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभं राहिल्यानंतर ते फक्त चंद्रहारदादाच्या पाठीशीच नाहीत तर या महाराष्ट्रातल्या तमाम कुस्तीगिरांच्या पाठीशी, महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडा चालकांच्या पाठीशी आणि सांगली जिल्हा शिवसेनेच्या पाठीशी जे खंबीरपणे उभे आहेत ते आमचे नेते आदरणीय उदयजी सामंत साहेब. व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे रोजगार हमी मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय शरद काका, मराठी अभिनेत्री आणि आपल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आदरणीय दीपालीताई सय्यद, मनीषाताई, व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आणि ज्यांच्यामुळे हा योग खऱ्या अर्थानं जुळून आला ते आदरणीय चंद्रहारदादा पाटील आणि आपण सर्व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो. साहेब, सांगलीच्या माळावर जे आपण पाहिलं ते खऱ्या अर्थानं या देशाच्या इतिहासामध्ये बैलगाडा व्यवसायामध्ये, कुस्ती क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, खऱ्या अर्थानं त्या दिवशी जी शर्यत झाली, शिवसेनेचं जे पहिलं अधिवेशन झालं, मला वाटते जगामध्ये पहिलं अधिवेशन असं आहे की ज्याला लाखोचा जनसमुदाय त्या ठिकाणी लोटला होता. छोट्या छोट्या बैलगाडा शर्यती साहेब आमच्या भागामध्ये प्रचंड भरतात, परंतु खऱ्या अर्थानं त्या दिवशीच्या बैलगाडा शर्यतीमुळे मला वाटतंय महाराष्ट्रातच नाही तर भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये आता शेतकऱ्याला वाटू लागले की मी सुद्धा त्या ठिकाणी आता देशी गाय घेतली पाहिजे, मी सुद्धा बैल पाळला पाहिजे, मी सुद्धा त्याला शिकवलं पाहिजे, मी सुद्धा पुढच्या वेळेला ज्यावेळेला BMWची शर्यत होईल त्यावेळेला चंद्रहारच्या शर्यतीमध्ये मी सुद्धा गेलं पाहिजे. की देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या माणसाच्या मनामध्ये साहेब ते आता निर्माण झालं. कारण त्या दिवशी फक्त भारतातल्या लोकांनी नाही तर या भारतावर, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शेती क्षेत्राशी निगडीत प्रत्येक देशातल्या शेतकऱ्यानं ही स्पर्धा त्या ठिकाणी साहेब पाहिली. तुम्ही जे भाषण केलं साहेब ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना ऊर्जा देणारं भाषण होतं. चंद्रहार पाटलांना आणि साहेब आम्हाला
25 वर्ष साहेब आमची ऐन जवानीमध्ये राजकारणामध्ये कुजली आणि आम्ही उशिरा या ठिकाणी तुमच्या चरणाशी आलो. तुम्ही आम्हाला या ठिकाणी सामावून घेतलं. उदयजी सावंत मला नेहमी म्हणायचे, तुम्ही या इकडं, तुम्ही या इकडं. परंतु आमच्या डोळ्यावर कुठली पट्टी होती माहीत नाही, परंतु ती पट्टी चंद्रहारची आणि आमची दोघांची एकाच वेळेला निघाली. पण त्यावेळेला आम्ही खूप खड्ड्यात गेलो होतो आणि त्या खड्ड्यात उचलून घेण्याचं काम साहेब तुम्ही या ठिकाणी उदय सामंत साहेबांनी तुम्ही केलं आणि या ठिकाणी नावारूपाला आणण्याचं काम सुद्धा साहेब तुम्ही केलं. साहेब आज तुमची ओळख सांगायला नको. या महाराष्ट्रातला अनाथांचा नाथ एक दिलदार नेता कसा असावा तर तुमच्या रूपाने या ठिकाणी साहेब पाहिलं जातं. मी फक्त साहेब प्रास्ताविकामध्ये जास्त बोलणार नाही. मी फक्त साहेब तुम्हाला एवढंच सांगेन की चंद्रहार ज्या पद्धतीनं दादा मेहनत घेत आहेत, चंद्रहार ज्या पद्धतीनं ताकद त्या ठिकाणी लावतायत, साहेब माझी तुम्हाला विनंती आहे, 1995 नंतर सांगली जिल्हा शिवसेनेचा त्या ठिकाणी साहेब उपेक्षित आहे. आज शिवसेनेचे एक आमदार त्या ठिकाणी आहे, पण ज्या पद्धतीनं आज शिवसेनेचं नाव, शिवसेना सांगली जिल्ह्याचं नाव या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून चंद्रहारने भारताच्या नकाशावर नेलं, त्या चंद्रहारला आपण ताकद देणारच आहात. परंतु जी पोकळी 1995 नंतर सांगली जिल्ह्यामध्ये आहे ती पोकळी मला खात्री आहे की आपण या ठिकाणी चंद्रहारला शहाजी बापूंनी जो शब्द त्या मैदानात उच्चारला ते राज्यसभेवर त्यांचं पुनर्वसन करून चंद्रहार दादाला ताकद देऊन या बैलगाडा शर्यतीच्या लोकांना, कुस्ती क्षेत्रातल्या लोकांना आणि आमच्या सांगली जिल्ह्याला शिवसेना बळकट करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी ताकद द्याल या अपेक्षेनं या ठिकाणी साहेब मी बोलतोय. आज इथं बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत साहेब आज महिला आहे, तिचा पती दुकानदारी करतो, परंतु आज ती महिला बैल सांभाळते. आज आमची भागिनी बघा पुढे बसली, ती बैल सांभाळते, चालक सांभाळते, या क्षेत्रात चांगल्या गाड्याला घाम फुटतो. ही तर बिचारी महिला आहे, परंतु ती सुद्धा मागाशी व्यासपीठावर तिने सुद्धा भूमिका मांडली की खऱ्या अर्थानं मला जे दिवस दिसले, माझी जी महिलाची कामगिरी आहे ती दिसली, ती फक्त चंद्रहार दादामुळे दिसली. आणि म्हणून साहेब माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये मला खात्री आहे एकनाथ शिंदेचा शब्द आज अखेर पडला नाही आणि भविष्यात सुद्धा पडणार नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी उदय सामंत साहेबांना आपण दोघांनी मिळून चंद्रहारचं नंदनवन कराच, पण त्याच्यामुळे आमच्या सांगली जिल्ह्यात सुद्धा नंदन होणार आहे. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं मनोगत सुरू करण्यापूर्वी साहेब आपण त्या मैदानाला सर्वजण उपस्थित होता. ते प्रामुख्यानं त्या गावचे सरपंच, बोरगाव गावचे सरपंच इथं आज उपस्थित आहेत. त्यांच्यावर परवा गुन्हा दाखल झाला त्या संदर्भात आपल्याला फोन करत होतो, पण तेही उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं ते जे महारान होतं 500 एकराचं, त्या 500 एकराचे मालक दिग्विजयजी शिंदे सरकार तेही इथे उपस्थित आहेत. त्यांचाही आपल्या हस्ते सत्कार व्हावा नंतर. त्याच पद्धतीनं साहेब आम्ही गेले 2-2.5 महिने ते मैदान तयार करण्यासाठी आमची जी कोर्ट टीम आहे किंवा आमची तिथं ग्राउंडवर काम करणारी लोक जे आहेत किंवा जी पंच कमिटी आहे आमची, त्यात प्रामुख्यानं अण्णा कोळेकर पैलवान असतील, दादा धडस पैलवान असतील, सूरज भैया, राम भैया आणि सगळी लिगली प्रोसेस करणारे तुमचे अनिल पांढरे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं आमची साहेब ही टीम पूर्ण ग्राउंडवर काम करते तिथे 500 एकरामध्ये. त्याच पद्धतीनं जी आमची कोर कमिटी आहे त्यामध्ये आता सर्वांना परिचित आहेत. मदन डाळे, शंभू राजे कदम, मंजित, माझे दाजी, मिलिंद पाटील, त्याचप्रमाणे मेवना शिवराज, विकास असेल, संतोष योता पैलवान, शुभम, देवेंद्र पवार अशी आमची सर्व टीम इथे साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार आपल्या हस्ते नंतर व्हावा एवढीच विनंती करतो. शिवसेनेच्या बैलगाडी संघटनेच्या पहिल्या अधिवेशन जे पार पडलं त्यामध्ये श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा ज्या पार पडल्या त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याच पद्धतीनं श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा असेल किंवा सिंदूर महारक्तदान यात्रा असेल किंवा माझा प्रवेश असेल किंवा आजचा कार्यक्रम असेल, प्रत्येक वेळी मला ठामपणे माझ्या पाठीशी उभा राहतात. वेळोवेळी जी मदत करतात त्या आदरणीय उदयजी सामंत साहेब, त्याच पद्धतीनं आज भरत गोगावले साहेब इथं आलेले आहेत. सातारा जिल्हा संपर्क प्रमुख कनसे काका, जिल्हा प्रमुख संजय विभुदे,
मनीषाताई, दीपालीताई, संतोषवेता आणि उपस्थित असणारे सर्व समोर उपस्थित असणारे सर्व शेतकरी साहेब, आज विजेत्या शेतकऱ्याचा सन्मान होतोय, आपल्या हस्ते होतोय. खरं तर बैलगाडी क्षेत्राच्या 400 वर्षाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीच्या बैलगाडी स्पर्धा, असा बक्षीस वितरण समारंभ साहेब हा शिवसेना पक्षानंच केलेला आहे. आणि साहेब हा समारंभ होत असताना मी एक तिथला सांगली जिल्ह्याचा एक शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून मी इच्छा व्यक्त केली होती की हा बक्षीस वितरणाचा समारंभ जो आहे तो मंत्रालयाच्या पुढे व्हावा. या शेतकऱ्याचा सन्मान शासनाच्या दरबारामध्ये झाला पाहिजे, ही माझी वैयक्तिक एक भावना होती. आणि ती खरं साहेब आपण मान्य केली आणि त्या पद्धतीने आज या ठिकाणी कार्यक्रम सुरू होतोय. साहेब पूर्ण देशामध्ये त्या दिवशी आपल्या स्पर्धेचं लाईव्ह बघितलं गेलं. सर्वांनी बैलगाडी काय आहे हे खरं अनुभवलं. त्या दिवशी तो थरार अनुभवला आणि संपूर्ण महाराष्ट्राने देशाने या स्पर्धा बघितल्या आणि शिवसेना पक्ष काय करू शकतो, कुठल्याही क्षेत्रामध्ये काय करू शकतो हे संपूर्ण देशाने त्या दिवशी बघितलं आहे. खरं तर ह्या बक्षिसावरून साहेब आपण या स्पर्धेमध्ये 2 थार, 2 फॉर्च्युनर, 7 ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर ठेवले. त्या बक्षिसावरून बराच वाद झाला, माझ्यावर टीका झाली साहेब. पण माझी त्या पाठीमागची भावना एवढीच होती की जेवढी बक्षिसं मोठी तेवढी बैलांना किमती मोठ्या मिळतात आणि जेवढी बैलांना किमती मोठ्या मिळते तेवढा शेतकऱ्यांना फायदा होतो. त्यामुळे त्या बक्षिसाच्या पाठीमागं माझी एवढीच भावना होती की आज मी नुसतं साहेब जाहीर केलेलं आहे. आता तुम्ही विचारलं की BMWचं, पण मी नुसतं जाहीर केलं आहे. पण साहेब आपली श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये 100 कोटींची उलाढाल झाली साहेब. आणि डायरेक्ट थेट फायदा हा शेतकऱ्यांना मिळाला. आज आपण बघितलं असेल अनेक जण इथे बैल मालक इथे बसलेले आहेत की 50 हजाराचा बैल आहे तो 5 लाखाला गेला आणि 5 लाखाच्या बैलांना आपल्या स्पर्धेमध्ये नंबर काढल्यानंतर त्याची किंमत 25 लाखाच्या घरात गेली. आज आपण नुसतं साहेब म्हणलोय BMWचं मैदान म्हणून, आता घ्यायचं काही नाही तो नंतरचा भाग आहे. पण जोपर्यंत BMWचं मैदान घेत नाही तोपर्यंत साहेब गरीब शेतकरी आज कुणावर नीट बोलणार नाही. जो खरेदी करायला खरेदी करायला जाणार ते 50 हजाराची किंमतीचा बैल तो 5 लाख रुपये सांगणार आहे का तर BMWचं मैदान आहे म्हणून. 2 वर्ष 3 वर्ष जरी स्पर्धा घेतली तर हे चक्र असंच चालू राहणार आहे. आणि शेतकऱ्यांची एक नवीन अर्थव्यवस्था ह्या बैलगाडीच्या शर्यतीच्या माध्यमातून तयार होऊ शकते. ही शिवसेनेनं आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर पूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे. साहेब मी जास्त आज काही वेळ घेणार नाही कारण त्या दिवशी मैदानावर बोललोय, आपल्यालाही गडबड आहे आता. पण त्या दिवशी मी मैदानावरती जाहीर केले की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने IPL होतं क्रिकेटमध्ये, प्रो खो खो होतो, प्रो कबड्डी होती, त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये प्रो बैलगाडीच्या स्पर्धाही झाल्या पाहिजेत अशी मी आपल्याजवळ मागणी केली आणि त्या दिवशी आपण ती मान्य केली. ती मागणी साहेब मान्य बैलगाडी संघटनेचे अधिवेशन असल्यामुळं ह्या बैलगाडीच्या संघटनेचं व प्रो बैलगाडी जे आपण घेणार आहोत शिवसेना पक्षाच्या वतीनं त्याचं अध्यक्षपद साहेब माझी पैलवान म्हणून किंवा बैलगाडीचं एक आयोजन केलेलं म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे की उदय सामंत साहेबांना त्याचं अध्यक्षपद आपण द्यावं, म्हणजे त्या बैलगाडी क्षेत्राला अजून मोठे दिवस बघायला मिळतील साहेब. साहेब आपण सिंदूर महाराष्ट्राने यात्री मागच्या काळामध्ये केली साहेब. आपण त्यावेळेस आपण श्रीनगरवरून जम्मूवर येत असताना साहेब आपल्याला आठवत असेल आपण तिघच हेलिकॉप्टरमध्ये होतो. मी साहेबांच्याने तुमच्या गुडघे टेकून पायावर तुमच्या डोकं ठेवून तुम्हाला नमस्कार केला होता. का तर माझी साहेब तेवढीच भावना होती की माझी आतापर्यंतची लहानपणापासूनची जी इच्छा होती की आर्मीसाठी काहीतरी करायचं आणि ते तुमच्या पाठिंब्यामुळे साहेब ते पूर्ण झालं. म्हणून मी तुमच्या खरोखर त्या दिवशी पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेतले साहेब मी आपले. त्याच पद्धतीनं अनेक दिवसापासून म्हणजे मी परवाही सांगितलं की लोकसभेचा सांगलीचा मी उमेदवार होतो. थारचं मैदान घेतलं होतं आणि त्या थारच्या मैदानात मी या सर्व बैल मालकांना आव्हान केलं होतं की मला खासदार बनवा तुम्ही. खासदार बनवल्या पहिल्या महिन्यामध्ये मी फॉर्च्युनरचं मैदान केलं म्हणून. दुर्दैवानं साहेब झालो नाही. जनता माझ्याबरोबर आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये राजकारणात घराणेशाहीची कीड लागलेला आमचा जिल्हा आहे. त्यामुळे कदाचित मी खासदार झालो नसेल. पण मी दिलेला शब्द साहेब आणि उदय सामंत साहेबांनी जम्मूच्या एम्स हॉस्पिटलच्या हॉलमध्ये दिलेला शब्द ते मी भाषणी बाहेर काढलेलं आहे उदय सामंत साहेबांचं की इतिहासामध्ये कधीही न झालेल्या बैलगाडी स्पर्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येत्या काळात घेणार म्हणून. आणि उदय सामंत साहेबांनी दिलेला शब्द आणि मी लोकसभेपूर्वी दिलेला शब्द हे दोन्ही शब्द पूर्ण झालेत असं आज मला त्या निमित्तानं वाटतंय साहेब. बरेच
काही बोलायचं साहेब, पण थोडी गडबड आहे. मला पण अजून एवढा सराव नाही भाषणाचा, पण जेवढं व्यक्त होत आहे तेवढं झालेलं आहे साहेब. फक्त बैलगाडीची प्रो लीग साहेब चालू व्हावी येणाऱ्या काळामध्ये, की शेतकऱ्यांना अजून चांगले दिवस येतील या प्रो लीगच्या माध्यमातून. जसं IPL मध्ये विराट कोहली असेल, अजून मला जास्त नाव माहिती, पण त्यांचे जसे लिलाव होतात क्रिकेटच्या खेळाडू, तसे येणाऱ्या काळामध्ये या सर्व बैलांचे लिलाव झाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना तो फायदा मिळाला पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा व्यक्त करतो. आणि साहेब, आपण हा कार्यक्रमाला परवानगी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. त्याच पद्धतीने साहेब, येणाऱ्या काळामध्ये 1-2 महिन्या काळामध्ये मला जसं बैलगाडीचं केलं तसं माझं जे क्षेत्र आहे क्रीडा क्षेत्र, त्या क्रीडा क्षेत्रासाठी काहीतरी करायचं आहे. म्हणून महाराष्ट्राची क्रीडा परिषद मला पुण्यामध्ये भरवायची, त्याचीही परवानगी आपण देताना ज्या अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरं दुर्दैवाची एक गोष्ट जाता जाता, आपल्या त्या दिवशी बैलगाडी स्पर्धा झाल्या, प्रचंड जनसमुदाय तिथं होता. त्या जनसमुदायामध्ये जवळजवळ 2-3 लोकांची तिथं मयत झाली. त्या सर्व लोकांना मी साहेबांच्या परवानगीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रत्येकी मयत लोकांना 5-5 लाख रुपयाची मदत जाहीर करतो. धन्यवाद. आपला म्हणून आपल्या जवळ घेतलं आणि राजकारणाच्या गतीत संयमाने खेळायचं असतं, जल्लोषाने कोल्हार कानार करायचा असतो आणि लक्ष ठेवून गिन्नीचा करेक्टच कार्यक्रम करायचा असतो. असे असंख्य जणांचे करेक्ट कार्यक्रम करणारे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आपल्याला संबोधित करतात. सामान्य नामदार डॉक्टर उदयजी सामंत साहेब, एकदा जोरदार टाळी डॉक्टर उदयजी सामंत साहेबांच्यासाठी. श्रीनाथ बैलगाडा स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक, शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय शिंदे साहेबांचे सगळ्यात आवडते कार्यकर्ते सन्माननीय चंद्रहारजी पाटील, शरदजी कणसे, आमचे जिल्हा प्रमुख, दीपालीताई, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या समारंभासाठी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, चंद्रहारजींनी इथं सांगितलं की आता प्रो कबड्डीची स्पर्धा ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घ्यायची आहे आणि त्या संघटनेचा अध्यक्ष ते मला करणार आहे. मला साहेब म्हणले तुझ्याकडे बैलगाडी आहे काय? आता मला पहिल्यांदा बैलगाडी घ्यावी लागेल आणि मग अध्यक्ष व्हावं लागेल. पण साहेब, मनापासून सांगतो, चंद्रहार असेल किंवा चंद्रहारची टीम असेल की त्यांनी एखादा कार्यक्रम ठरवला की जीव ओतून ते कार्यक्रम करतात आणि तुमच्यावर असलेली निष्ठा, तुमच्यावर असलेलं प्रेम हे त्यांनी काय आता लपून ठेवलेलं नाही. मला असं वाटतं देशातली नाही, जगातली अशी स्पर्धा जी कुठेही झाली नाही ही सांगली जिल्ह्यामध्ये भरवण्याचं धाडस चंद्रहार आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलं. याचा फायदा काय फक्त चंद्रहारला झाला नाही तर नक्कीच शिवसेना पक्षाला झाला आहे आणि म्हणून शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून चंद्रहारचे आणि त्याच्या सर्व टीमचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो. चंद्रहारनं सांगितलं की खासदार नसताना देखील खासदार झाल्यानंतर जे आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं. मला असं वाटतं की सांगलीकर भविष्यामध्ये याची नक्की नोंद घेतील. विद्यमान खासदार हे शब्द दिलेले पाळतायत का? आणि कदाचित दुर्दैवानं अपघातानं चंद्रहारचा पराभव झाला असेल, पण पराभव झाला तरी तो शिंदे साहेबांबरोबर नव्हता याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. आणि शिंदे साहेबांकडे आल्यानंतरच स्वप्न पूर्ण होऊ शकतात याची नोंद देखील चंद्रहार आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी घेतली पाहिजे. पण चंद्रहारनं ज्यावेळी प्रवेश केला त्याच्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं की मला 2 कार्यक्रम एवढे मोठे करायचे आहेत की त्याच्यामुळे नेतृत्वाचं नाव देखील मोठं होईल, पक्षाचं नाव देखील मोठं होईल आणि मी देखील माझ्या जीवनामध्ये काहीतरी केलं याचं समाधान मला होईल. दुर्दैवानं तत्कालीन त्याच्या नेतृत्वाने केलं नसेल, पण चंद्रहारजी हा तुम्हाला ठाम विश्वास आहेच आणि असला पाहिजे की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे देशातलं असं एक नेतृत्व आहे की ते दिलेला शब्द पाळतात आणि दिलेला शब्द पाळतात म्हणूनच ही देशातली सगळ्यात मोठी स्पर्धा झाली. स्पर्धेच्या अगोदर सांगितलं फॉर्च्युनरचं मैदान आहे, आता त्यांनी साहेबांना सांगितलं की BMWचं मैदान आहे. मला भीती वाटते पुढं पुढं जात
ते साहेबांकडे अशी मागणी करतील की काय की पुढच्या वर्षी विमानाचं मैदान आहे. तर त्याच्यामुळं चंद्रहारजी, मी साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो आणि तुम्ही साहेबांवरच्या निष्ठेपोटी आणि साहेबांच्या नावापोटी जे प्रयत्न करताय त्याच्यामुळं पुढच्या वर्षी 100% BMWचं मैदान असेल. आणि त्यांना दिल्लीतच साहेब जायचं आहे आणि त्यांनी इथं प्रो बैलगाडाची मागणी इथं केलेली आहे. पण ते प्रो बैलगाड्याची मागणी करायच्या अगोदर मला भेटले, त्यांना ते विसरलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की याची फायनल दिल्लीत करायची. ते मी करू शकतो. दिल्लीत जायचा मार्ग बैलगाडी स्पर्धेचा हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की पूर्ण करू. पण चंद्रहार अजून एक उदाहरण देतो की ज्यावेळी तुम्ही ही संकल्पना मांडली, नेत्याचं नेतृत्व कसं असलं पाहिजे हे फक्त काही साहेबांच्या इथं समोर आहेत म्हणून सांगत नाही, पण ही प्रो बैलगाडा स्पर्धा कशी करायची, बैलगाडा स्पर्धा ही कशी करायची याची चर्चा तुमच्या स्पर्धेनंतर साहेबांनी आमच्याबरोबर केली. त्याच्यामुळे साहेब तिथे जो काही शब्द देतात तो विसरत नाही, ही देखील आपण सगळ्यांनी जाणीव आणि नोंद ठेवली पाहिजे. या बैलगाडा स्पर्धेच्या निमित्तानं हा रसिक किती मोठा आहे हे देखील आम्हाला बघायला मिळालं. मगाशी मला चंद्रहार सांगत होते की ज्यांना फॉर्च्युनर मिळाली ते शेतकरी देखील इथं आलेले आहेत. आलेत ना तुम्ही साहेब? त्यांनी चंद्रहारला असं सांगितलं, हिंगोलीमध्ये आमदारांकडे फॉर्च्युनर आहे आणि आता माझ्या बैलाकडे फॉर्च्युनर आहे, बाकी कोणाकडेच फॉर्च्युनर नाही. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये फॉर्च्युनर देण्याची किमया हे फक्त एकनाथ शिंदे साहेब करू शकतात. हे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी सत्यात उतरून दाखवलं. त्याच्यामुळे जे विजेते आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो. BMWचं मैदान आपण नक्की करणार याच्यामध्ये कुठेही शंका नाही. आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली चंद्रहारने जी मागणी केली प्रो बैलगाडा स्पर्धेची, त्याचं देखील आपण चांगलं नियोजन करू. आणि बैलगाडा स्पर्धा ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तर भविष्यामध्ये जगाच्या पातळीवरही प्रसिद्ध होईल. अशा पद्धतीनं चंद्रहारच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सगळे काम करू, हा शब्द सगळ्या चंद्रहार प्रेमींना मी देतो. ऐतिहासिक बैलगाडा स्पर्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली चंद्रहारनं घेतली, त्याबद्दल पुन्हा एकदा त्याचं कौतुक करतो, त्याचं अभिनंदन करतो. आणि भविष्यामध्ये अशा सगळ्या स्पर्धांना आम्ही त्याच्यासोबत आहोत हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब बोलतात. एकदा जोरदार टाळी एकनाथजी शिंदे साहेबांच्यासाठी. साहेब, राज तो आपका हर जगह पर है, राज तो आपका हर जगह पर है, पसंद करने वालों के दिल में और नापसंद करने वालों के दिमाग में. असे तुम्हा सर्वांचे लाडके नेते एकदा आपल्याशी बोलतात. पुन्हा एकदा जोरदार हात वरती आणि जोरदार टाळी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर महादेव. हर हर महादेव. भारत माता की जय. खरं म्हणजे त्या दिवसाचा बैलगाडा शर्यतीचा दिवस आठवतोय. आम्ही हेलिकॉप्टरमधून येत होतो आणि खाली बघत होतो की जिकडे बघावं तिकडे माणसंच माणसं, जिकडे पाहावं तिकडे माणसं. माणसांचा महासागर सगळीकडे पसरला होता. माझ्या आयुष्यातला पहिला बैलगाडा शर्यत मी त्या ठिकाणी पाहिली. आणि वरती येऊन आम्ही एका मैदानातली बैलगाडा शर्यत देखील पाहिली. बैल धावत होते, गाडा धावत होता आणि एक अतिशय ऐतिहासिक असा बैलगाडा शर्यतीचा सोहळा पाहिला. आणि तो फक्त राज्यात नाही तर देशामध्ये लोकप्रिय झाला. कारण एवढे मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यतीचे श्रोते आले होते, सगळे चाहते आले होते की त्यांनी पूर्ण सगळा आतापर्यंतचा बैलगाडा शर्यतीचा रेकॉर्ड तोडून टाकला. आणि जर आपण ते कुठला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड वगैरे असं केलं असतं तर त्याच्या
हा गिनीज बुक मध्ये आलाच आहे. हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आलाय का? अरे बाबा नोंद कर, आता पुढचा तर फार वर्ल्ड रेकॉर्ड होऊन जाईल. आणि चंद्रहारची इच्छाशक्ती अतिशय आणि जिद्द जी आहे ती मजबूत वाखाणण्यासारखी आहे. एकदा त्यांनी मनात ठरवलं ते करणार म्हणजे करणार, आणि खऱ्या अर्थाने जे जे काही त्यांनी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण या ठिकाणी झाली. श्रीनाथ केसरी त्यांनी नाव पण तसं जोडून ठेवलंय आणि काम पण चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. नंदी मालक इकडे आले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. आणि आता कुठलं, आता प्रो कबड्डी, प्रो गोविंदा आणि आता प्रो बैलगाडा, आणि त्याचा अध्यक्ष कोणाला करायचा उद्या सांगून आता ते. आणि काय ते कुठलं BMW मैदान, तर MIDC तुमच्याकडे आहे, उद्योग तुमच्याकडे आहे, त्यामुळे BMW पण तुमच्याकडेच आहे. आणि मी म्हणालो तुम्हाला बैलगाडाचा अध्यक्ष व्हायचं असेल तुम्हाला बैलगाडा घ्यायला लागेल, कारण बैलगाडा म्हणजे हे आपलं, बैल म्हणजे आपलं एक स्वाभिमानाचं प्रतीक आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला, याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळे आपलं पहिलं राज्य आहे, गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. हा देखील इतिहास आहे. आणि म्हणून गोवंश रक्षा, त्याचं रक्षण करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि अशा बैलगाडा शर्यतीमुळे आज शेतकरी एवढे तिथं त्यांच्यामध्ये प्रोत्साहन पाहिलं, ऊर्जा पाहिली, एवढे लोक आले होते, बापरे. म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी गर्दी बैलगाडा शर्यतीत मी कधी पाहिली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि खरं म्हणजे तो काय नुसता खेळ नव्हता. आपल्या मराठमोळ्या मातीत हे बैल धावताना आपण पाहत होतो. ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे, ही आपण जोपासलीच पाहिजे. आणि म्हणून इतर जे काही खेळ नावारूपाला येत आहेत तसाच बैलगाडा शर्यत देखील नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न चंद्रहार करतोय. मी चंद्रहारचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हे बैलगाडा हे आपलं वैभव आहे आणि ते आपण जपलं पाहिजे, आणि ते जोपासण्याचं जपण्याचं काम चंद्रहार करतोय. सांगलीत बैलगाडी शर्यतीचा फार धुरळा चंद्रहारने उडवलाच, आणि त्या दिवशी लाखो लोक त्या ठिकाणी आले आणि थरारक शर्यती झाल्या आणि लोकांनाही पाहायला मिळालं. बैलजोड्यांनी देखील भारी विजय मिळवला. आणि तिकडं बघितलं की तिथं एकेकाची नावं काय होती, आणि आम्ही हेलिकॉप्टरमधून आलो, पण हेलिकॉप्टर बैजा पण होता. आणि काय काय नावं होती, हरण्या होता, हा, आणि ब्रेकफेल, मथुर आपल्या ठाण्याचा होता, कल्याण ठाणे जिल्हा, आणि बकासूर. किती नावं होती बापरे. मला वाटतं अनेक नावं त्या ठिकाणी बैलांची होती. हा, लखन होता, रुद्रा, हेलिकॉप्टर सर्जाचं घेतलं नाव बाबा, हेलिकॉप्टर सर्जा होता. आणि आता किती नाव बापरे. आणि म्हणून मी आणि पहिली फॉर्च्युनर कोणी मारली, लखाननी, संभाजीनगरचा, मराठवाड्याचा. मी मराठवाड्यात गेलो तिकडं, तेव्हा सांगितलं म्हणजे बैलगाडा शर्यत मराठवाड्यातल्या बैलांनी मारली, ही देखील मोठी गोष्ट आहे.
आणि म्हणून त्यांना देखील अभिमान आहे त्याचा. आणि हिंगोलीच्या सर्जाने पण दुसरी मारली नाही का. फॉर्च्युनर आता BMW पुढच्या काय मला. आणि खरं म्हणजे अशी स्पर्धा डोळ्याचं पारणं फेडणारी पहिल्यांदा पाहायला मिळाली, पहिल्यांदा. आणि आपल्या चंद्रारमुळे मिळाली. फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर, मोटरसायकल, हे लाईनच्या रांगा लागल्या होत्या गाड्यांच्या. आणि एक शेतकऱ्याचं काहीतरी होतं ना, ते 15-20 लाख कर्ज होतं काहीतरी हिंगोलीचा. आणि त्याच्याकडं आता तुला काय फॉर्च्युनर मिळाली का, खुश आहे ना आता. बघितलं चंद्राच्या जमान्यामध्ये. आणि आता मी एवढंच सांगेन की ही गर्दी जमवलेली नव्हती, जमलेली होती. स्वतःहून आले होते. आणि स्वतःहून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक तिथं आले. आणि बैलगाडा शर्यतीचा उत्सव काय असतो, सोहळा काय असतो, असा दैदिप्यमान सोहळा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि श्वान शर्यती पण होत्या. भुंगा 555 हे काय ना श्वानाचं नाव, तो पहिला नंबर आलाय, कराडचा आहे. ओके. आणि ट्रॅक्टर मिळालाय. आता त्या भुंगाला रोज त्याच्यावर फिरवणार काय. ट्रॅक्टरचं नाव पण भुंगाच ठेवा. शेतकऱ्याचा सगळ्यात सोबती कोण, तो बैल. आणि शेतकऱ्यासाठी इमानी प्राणी कोण, तर भुंगा. म्हणून हे सगळ्या जुळून आणले चंद्राने. चंद्रार आमच्या बरोबर काश्मीरमध्ये होता, त्याने तिकडचा पण थरार पाहिलाय. आणि तिथं आम्ही रक्तदान शिबिरासाठी गेलो. आपल्या लष्करी जवानांसाठी 1200 पैलवान चंद्रार घेऊन गेले तिकडे. मी होतो आणि सगळे सामान होते. आणि आम्ही जेव्हा तिथं गेल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये जिथं रक्तदान शिबिर होतं तिथं आपले पैलवान रक्तदान करत होते. तिथल्या आर्मीच्या ऑफिसरने आम्हाला एक फिल्म बघा म्हणाले. आणि ते आम्ही उत्सुकतेपणे बघू लागलो. त्या फिल्ममध्ये जेव्हा पहलगामचा हल्ला झाला आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं, तेव्हा त्यांना तर धडा आपल्या लष्करी जवानांनी धडा शिकवलाच. अगदी त्यांना खून का बदला खून इतका जेव्हा पत्थरशे दिलाच, मोदी साहेब पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि त्यावेळेस ते जे काही ते दाखवत होते की त्यावेळेस झालेले जखमी जवान, झालेले जखमी नागरिक यांचं ऑपरेशन करत असताना तिथून ड्रोन कसे येत होते त्याचं पूर्ण लाईव्ह त्यांनी कॅप्चर केलं होतं, ते आम्हाला दाखवत होते. म्हणजे कशा प्रकारची परिस्थिती असेल तेव्हा. आणि अशा स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करणारे लष्करी जवानांसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करणं ही तर मोठी आयडिया आहे चंद्रारची. आणि हे मोठं काम आहे. लष्करी जवान पण खुश झाले. आणि त्यांनी सांगितलं जेव्हा जेव्हा आम्हाला गरज, त्यांना आम्ही सांगितलं जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल रक्ताची, तेव्हा हे आमचे पैलवान महाराष्ट्रातून शिवसैनिक तिथं पोहोचतील. आता त्यांना आपल्यावर विश्वास, आपण ॲम्ब्युलन्स पण दिल्या. आणखी देखील आपल्याला त्यांना काय आवश्यकता आहे ते देणार आपण त्यांना. आणि खऱ्या अर्थाने ही सगळी नावं बघा
हेलिकॉप्टर बाईजा, ब्रेक फेल, चटणी भाकर सध्या पण होता काय? अरे बाबा, हे सगळे नंदी सगळे सुपरस्टार होते. म्हणजे सगळ्यात त्या मी त्या दिवशी पण भाषणात म्हणालो, आजचे सेलिब्रिटी आणि आजचे हिरो म्हणजे हे आपले बैलगाडाचे बैल, आपले नंदी. आणि म्हणून या सुपरस्टार नंदीला पळायला लावणारे आमचे चंद्रहार दादा या बैलगाडा शर्यतीचे मेगास्टार रजनीकांत ठरले ना. एवढे लाखो लोकांना गोळा करतं काय खाऊ आहे? आणि म्हणून त्यांच्या किती रील्स तयार झालेल्या आहेत. आणि एक चमत्कार, अद्भुत हे सगळं होतं. आणि म्हणून या ठिकाणी गोट्यात बसून राहणारे नंदी त्या दिवशी मैदानात उतरले होते थेट. आणि मला आठवत आहे की बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि तसा बघितलं मी आता जेव्हापासून चंद्रहार आपल्या शिवसेनेमध्ये आले तेव्हापासून ते लोकांमध्ये जात आहेत, लोकाभिमुख काम करतात. आणि त्यामुळे त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. मगाशी ते म्हणाले मी खासदार झालो नाही, पण तुम्ही जनतेच्या मनातले खासदार आहातच. आणि असंच काम करत राहा, लोकांचं, जनतेचं. आणि तुमचा मागचा अनुभव आता नाही ना. आता हा एकनाथ शिंदे दिलेले शब्द पाळणारा आहे. आणि म्हणून चंद्रहार पाटलाने पुढच्या स्पर्धेत आपल्या BMW जाहीर केले, BMW मैदान. त्यांचं मी अभिनंदन करतो. चंद्रहारचा कुणी नाद करायचा नाही. नाद केला तर खटक्यावर बोट, टांगा पलटी. जागेवरच होतो ना. आणि कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, सगळीकडे. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देत असताना त्यांनी जे जे काही मागच्या वेळेस पण लोकांनी त्यांना खऱ्या अर्थाने विश्वास दिला, परंतु पक्षाने दगा दिला. परंतु आता ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिवसेना आहे. ही शिवसेना कोणी मालक आणि नोकराची नाही, ही शिवसेना कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणारी शिवसेना, कार्यकर्त्याला मान देणारी शिवसेना आहे. आणि म्हणून तुम्ही जे जे मनामध्ये ठरवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी एक 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 होत आहे. आणि या बैलगाड्याला एवढं मोठं वलय प्राप्त करून आपण दिलं, याच्या मागे देखील मेहनत, जिद्द, चिकाटी सगळं असतं, परिश्रम असतात. माझ्या लाडक्या बहिणी पण त्या दिवशी बैलगाड्यामध्ये सामील झाल्या होत्या. नमस्कार, बसा बसा. आणि म्हणून पहिल्यांदा झालं नाही, लाडक्या बहिणी पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीमध्ये सामील झाल्या. हम भी किसी से कम नाही हे तुम्ही दाखवून दिलं. आणि म्हणून लाडक्या बहिणींनीच या महाराष्ट्रातल्या विरोधकांचा टांगा पलटी, घोडे फरार करून टाकले. नाहीतर सगळं त्यांना वाटलं आता काय, लोकसभेचा फेक नॅरेटिव्ह सेट झाला आहे, आता डायरेक्ट विधानसभेची थेट भेट मिळेल. त्यांनी सगळी पदं वाटप करून घेतलं, 5 स्टार हॉटेलची बुकिंग सगळं केलं. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून त्यांना घरी पाठवून दिलं. आणि म्हणून लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगतो, आता जे काही लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे त्याच्यावर पण काही लोक अफवा पसरवत आहेत. सुरू होताना देखील विरोध केला, कोर्टात गेले, बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, आम्ही निर्णय घेतला होता. निर्णय घेतला की घेतला, एकदा निर्णय घेतला की तो माघार नाही. बाळासाहेब सांगायचे, एकदा निर्णय घेतल्यानंतर माघार नाही. एकदा शब्द दिला की 10 वेळा नाही 100 वेळा विचार करून द्यायचा.
पण एकदा शब्द दिला की माघारी नाही, माघार नाही. आणि म्हणून कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट आहे. तुम्हाला माहित आहे, एक तुम्हें कमिटमेंट देता नहीं, एक बार कमिटमेंट दे दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून हे शब्द खरं म्हणजे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी चंद्रहारला नेहमी सांगतो, माझ्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगतो की काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून जे काम हाती घेतलेलं आहे, आज त्यांनी तालमीचं काम मोठ्या प्रमाणात हातात घेतलंय. बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली. आता तालमीतले जे पैलवान आहेत त्यांना देखील जी जी काही मदत करायची, त्यांची जी काय भावना आणि भूमिका आहे त्याच्यामध्ये देखील त्यांना कुठेही अडचण येणार नाही. हा शब्द देखील हा एकनाथ शिंदे या ठिकाणी दिला. आपण सगळे शेतकरी आहोत. मी देखील शेतकरी कुटुंबातून आले आणि शेतकरी कुठं गेला तरी सुद्धा, तिथं गावी गेलो मी तरी लोकांच्या पोटात दुखतं. शेती करायला तर गावाला गेल्यानंतर मी शेतकरी असल्यामुळे आपोआप माझे पाय शेतीकडे वळतात. माझ्या गावाला एकदा या, कशी शेती केली बघा. आणि जे जे कुठं होत नाही तिथं माझ्या गावात मी केलंय. आणि म्हणून शेतकरी आणि आवाकडू, ॲपल बिपल सगळं, स्ट्रॉबेरी सगळ्या प्रकारची फळं झाडं सगळं लावलं. बांबूची लागवड पण केली. कोणाकोणाला बांबू पण लागतात. म्हणजे बांबू दुर्लक्षित होता, पण मोदी साहेबांनी म्हटलं बांबू हे बास नाही, बांबू घास आहे. तेव्हापासून त्याच्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आणि बांबू सगळ्यात जास्ती, तुम्हाला मस्करी नाही म्हणजे गंमत नाही, बांबू सगळ्यात जास्ती ऑक्सिजन देतो, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. बांबूच्या पासून आता बँगलोरचा एअरपोर्ट बनतोय, कोकणातला एअरपोर्ट बांबू पासून बनतोय. बांबू दुर्लक्षित होता, पण मी मुख्यमंत्री असताना बांबूला चालना दिली आणि मोठ्या प्रमाणावर आज इथं भरत गोगावले गेले. आता त्यांच्या मनरेगा खात्यातून 7 लाख रुपये हेक्टरी आपण अनुदान देतो बांबू लागवडीसाठी. 7 लाख. आणि म्हणून बांबूपासून खूप वस्तू बनतात. ठीक आहे, ते सांगत नाही, पाशा पटेल आमचं त्याच्यात एक्सपर्ट आहे. अगदी टी शर्ट पासून सगळं, टॉवेल पासून सगळ्या वस्तू. आणि म्हणून त्याची लागवड केली. म्हणजे तुम्ही काय वेगळं काय घेऊ नका अर्थ. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ते कुठं कुठं ते लागतंय ना मस्ती केल्यावर. आणि म्हणून आता ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा झाली पाहिजे. इथं सर्जा बैजा सगळे धावतीलच, पण याच्यामध्ये स्पॅनिश, इटालियन, रशियन बैल देखील आपल्या जोडीने धावली पाहिजे. पण बैल हा आपला हिंदुस्थानातला, महाराष्ट्रातला बैल हेलिकॉप्टरपेक्षा देखील, तुमच्या बुलेटपेक्षा पण स्पीड आपल्या सांगलीतल्या, कोल्हापूरमधल्या बैलांचा आहे. मी वरून चाललो होतो हेलिकॉप्टरने, पण तो बैल आमच्या पुढे धावत होता. म्हणजे विश्वास डोळ्यावर, म्हणजे विश्वास वाटणार नाही अशा प्रकारची शर्यत या ठिकाणी लावली होती. अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी केलं होतं आणि ही शर्यत पाहण्यासाठी लाखो लोक आले होते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही शर्यत यशस्वी झाली. मोठी मोठी बक्षिसं लागली. आज त्या सगळ्या एवढ्या मोठ्या शर्यतीमुळे बैलांचे भाव वाढले ना. 100 कोटीची उलाढाल होणं छोटी गोष्ट नाही आहे. आता या उलाढाल आणखी वाढत जाईल, आर्थिक जी उलाढाल आहे. आणि शेतकऱ्याला एक आधार देण्याचं काम आता हे समोर बसलेल्या शेतकऱ्याचं उदाहरण आहे. आणि म्हणून त्या सर्वांनाच मी शुभेच्छा देतो. चंद्रहारला शुभेच्छा देतो. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यामध्ये काही दुर्घटना घडली, मला चंद्रहारनी फोन केला, तर मी म्हणालो असं
की त्यांच्या कुटुंबियांना, गरीब लोक आहेत, त्यांच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी 5 लाख रुपये जाहीर करून टाक आणि ते देखील आपण शेवटी आपला परिवार आहे आणि या कुटुंबियांच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली संस्कृती, आपली परंपरा ही आपली वाढली पाहिजे, वाढवली पाहिजे, पुढे गेली पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्र जे आहे, एक महाराष्ट्र म्हणजे देशामध्ये या आपल्या महाराष्ट्राचं नाव आहे, ते उज्ज्वल करण्याचं काम, त्याला पुढे नेण्याचं काम चंद्रहारसारखे आपले कार्यकर्ते करतायत. याचा मला सार्थ अभिमान आहे. मी पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.